नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पालकपासून एक छान अशी कुरकुरीत रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। किचनमध्ये गेल्यानंतर ना सतत काही ना काही खायला पाहिजे आणि मुलांना सुद्धा, माझे मिस्टर सुद्धा किचनमध्ये गेल्यानंतर काही ना काही खायला पाहिजे, म्हणून मी एक छान रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करते। तर इथे पालक अगोदर स्वच्छ निवडून घेतली आहे, धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईत उकडून घ्यायचे। पालक भरपूर सारी बाजारात येत आहे, तर मी पालक उकडून घेतली 2 ते 3 मिनिटं। आता पालकमधलं पूर्ण पाणी काढून आपल्याला पालक जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे। पालक मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे, थोडं थंड होऊ द्या, नाहीतर काही गरज पण नाही आहे। त्याच्यानंतर ना मी ह्याच्यात टाकलेली आहे कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रकचा तुकडा असेल तर टाका, नाही तर काहीच हरकत नाही। आता आपल्याला हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। एकदम बारीक असं मिक्सरला फिरवायचं आहे, पालक वगैरे त्याच्यामध्ये राहता कामा नये असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर ना इथे मी 1.5 ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि आपल्याला आता हे आपण जे मिक्सरला वाटून ठेवलं होतं पालक आणि कोथिंबीर, ते आपल्याला टाकायचं आहे आतमध्ये। तुम्ही इथे ना जिरे, ओवा काही टाकू शकता, आवडेल तसं, तर मी ते काहीच नाही टाकलेलं। अशाच प्रकारे आपल्याला पालकमध्ये हे मळून घ्यायचं आहे। एकदम ग्रीनिश छान असा कलर येतो। तर पालकची प्युरी पुरत नसेल तर मिक्सरच्या भांड्याला पालक लागूनच असते, त्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि गव्हाच्या पिठात टाकायचं आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी ना थोडं थोडं ह्याच्यात टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेते। लागलंच तर अजून थोडंसं टाकून आपल्याला घट्ट असं मळायचं। गव्हाचं पीठ कसं असतं आपण चपात्यांसाठी मळतो, त्याच्यापेक्षाही घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर जसं जसं लागेल ना तसं तसं मी थोडं थोडं टाकते, एकदम नका टाकू, नाही तर हे पातळ होऊन जाईल। खायला इतकं कुरकुरीत लागतं, टेस्टी लागतं। आणि ह्याच्यात पालकसुद्धा आहे। माझ्या मुलांना सहसा पालक खातच नाहीत, त्यांना आवडत नाही, पण त्याला समजलंसुद्धा नाही याच्यामध्ये पालक आहे। त्याला वाटलं मी फूड कलर वगैरे ग्रीन टाकलेला आहे, त्याच्यामुळे एवढा कलर आलेला आहे, त्याला समजलंच नाही। पण टेस्टला इतकं जबरदस्त लागत होतं ना। थोडंसं जोर देऊन जास्त असं मळून घ्यायचं आपल्याला, म्हणजे छान असं मऊ पडेल हे। तर छान असं मऊ पडलेलं आहे। आता आपल्याला ह्याला झाकून 5 ते 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ना इथे मी खिसणी घेतलेली आहे। ही खिसणी नॉर्मल खिसणी आहे, सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते। म्हणजे आपली खिसणी असते ना त्याच्या बाजूलाच अशा प्रकारे धार असलेली एक ताटली असते, ती ताटली घेतलेली आहे मी। आता आपल्याला त्याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि एक मी छान असा शेप तयार करून घेणार आहे। तर अशा केल्यानंतर ना थोडंसं प्रेस करून आपल्याला पुढे सरकवायचा आहे हात, म्हणजे असं छान असा आकार तयार होतो। तर थोडंसं अशा प्रकारे प्रेस करायचं आहे अशा प्रकारे, आणि मस्त असं एक छान डिझाईन तयार होते। जसं कुरकुऱ्याचे पॅकेट कसं राहतात, त्याच्यामध्ये चिप्स वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या शेपचे, तसा शेप मस्त येतो। आणि ह्या शेपमुळे ना मुलं आवडीने खातात। माझ्या मुलांना तर हा शेप खूप आवडला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। अगदी झटपट होतं, वाटलंच तर ह्याला थोडंसं टाईम लागतोय, कंटाळा येतोय, तर तुम्ही दुसरीसुद्धा म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते शेप देऊ शकता, काहीच हरकत नाही। तर मी पटापट बनवून घेणार आहे जेवढे होतील तेवढे, आणि कंटाळा आल्यानंतर ना तुम्हाला दुसरासुद्धा शेप सांगणार आहे, तो पटापट होऊन जातो आणि एकदम कुरकुरीतसुद्धा होतो। तर मी अशा प्रकारे हे बनवून घेतलेले आहे थोडे। किती मस्त असा शेप आला आहे, तुम्ही पाहू शकताय। एकदम छान असा, एकदम ग्रीनिश असं दिसतं आहे। जर तुम्हाला कंटाळा येते ते म्हणजे बनवायला नको वाटते, तेव्हा तुम्ही काय करायचं, अगदी थोडंसं असं हे आपल्याला घ्यायचं आहे पीठ आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी गोल आकाराची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे, किंवा पुरी लाटून घ्यायची आहे छोटीशी, आणि आपल्याला असं मुडदून घ्यायचं आहे आणि त्रिकोण आकार द्यायचा आहे। अशाच प्रकारे राहिलेलं जे आहे ते सुद्धा करून घ्यायचं आहे। याच्याने पटापट होतं आणि हे पण असं कुरकुरीत होतं, असं नाही की हे जास्त कुरकुरीत होत नाही, हे पण कुरकुरीत मस्त असं त्याचे लेयर्स सुटतात आणि हे पण खूप छान दिसतं। तर अशा प्रकारेच मी हे सगळे बनवून घेणार आहे आणि पटापट होते। थोडंसं प्रेस करा, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ना ते सुटून नाही जाणार। तर अशाच प्रकारे मी दोन्ही बनवून घेतलेले आहेत। हे असा पण प्रकार त्रिकोणी आणि डिझाईनवाले पण सुद्धा बनवून घेतलेले आहेत। आता तेल तापायला ठेवलं आहे गॅसवर आणि तेल कडकडीत गरम झालं आहे, तोपर्यंत आपण ही डिझाईनवाले टाकून घेऊयात आणि मस्त असे कुरकुरीत तळून घेऊयात। थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं आहे आणि कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे। तर एकदम असे कलर ना खूप छान येतो आणि एकदम कुरकुरीत होतात, पाहू शकताय। मी मस्त असं तळून घेणार आहे याला, एकदम कुरकुरीत। थोडा वेळ लागतो, गॅस स्लो कधी करायचा, थोडासा हाय करायचा, आणि अधून म्हणजे मधून पण आहे ना त्याच्या छान असं तळल्या जातं, बाहेरून पण कुरकुरीत होतं, नाहीतर मग मधून तळत नाही आणि बाहेरूनच जास्त तळल्या जातं, नंतर ते मऊ पडतात। म्हणून आतून बाहेरून सगळीकडून हे तळले पाहिजेत।
तर आता बाहेर काढते. हे मस्त तळल्या गेलेले आहेत. आता टाकतो आपण त्रिकोणी जे करून घेतले होते ते टाकून घेऊयात. जेवढे मावतील ना तेवढे टाका. थोडंसं प्रेस करून टाका म्हणजे ना तेलात सुटणार नाहीत, नाहीतर पूर्णची पुरी बनून जाईल तेलात सुटल्यानंतर. तर जेवढे मावतील तेवढे टाकणार आहे आणि बाकीचे दुसऱ्या स्टेपमध्ये मी तळून घेणार आहे. तर टम्म असे फुगतायत, पाहू शकताय. मला तर खूप आवडले हे आणि इतके टेस्टी लागत आहेत ना, तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या पुड्यातले सुद्धा इतके टेस्टी नाही लागणार, पॅकेटमधले सुद्धा. तर सगळीकडून आपल्याला खालून वरून अशा प्रकारे मिक्स करत छान असं तळून घ्यायचं आहे. पाहू शकता किती मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत. अशा कलर येईपर्यंत तळून घ्या. मस्त असे कुरकुरीत झालेत. आता पूर्ण तेल निसरून याला काढून घेऊयात आणि राहिलेले जे आहेत तेही आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. सगळे इथे तळून घेतलेले आहेत. किती मस्त झालेत पाहू शकताय आणि एकदम कुरकुरीत झालेत, आतून बाहेरून एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आता याला अजून चटपटीत बनवण्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे मी आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकला आहे. तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा टाकू शकता जर मुलं मोठे असतील तुमचे खाणारे किंवा तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर. आता पूर्ण हे लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे टॉस करून आणि आपली ही रेसिपी रेडी आहे एकदम चटपटीत अशी. मी तर नेहमी बनवत असते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकदम कुरकुरीत असे आणि हे 5-6 दिवस तर आरामात टिकतात. नक्की ट्राय करा आणि 5-6 दिवसात राहणार पण नाहीत, संपून जातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.